मित्रांनो नमस्कार। शनिवारचा दिवस आहे। शाळा सुटली, घरी आलो। किचनमध्ये पाणी पिण्यासाठी आलो होतो। किचनच्या बाहेर लक्ष केलं, पक्ष्यांचे आवाज येत होते। खिडकी उघडली, पक्ष्यांच्या हालचाली चालू होत्या। थोडंसं निरीक्षण केलं तर झाडीमध्ये एक प्राणी दबा धरून बसलेला होता। पटकन कॅमेरा काढला आणि तो कोणता प्राणी आहे तो बघण्यासाठी कॅमेरा झूम करून पाहिला। अगदी निश्चित पडून मॉनिटर लिझार्ड, जिला मराठीमध्ये आपण घोरपड म्हणतो, सद्यस्थितीमध्ये घोरपड दिसणं सुद्धा दुर्मिळ झालेलं आहे, कारण त्यांची संख्या हळूहळू कमी होत चाललेली आहे। मग थोडंसं लक्ष विचलित झालं तिचं आणि ती तिथून बाहेर पडली। अगदी हळूहळू चालत दुसऱ्या एका झुडपाच्या खाली गेली। तिला कळू न देता मी शूटिंग चालूच ठेवली। मग ती एका ठिकाणी थांबली आणि बिळामध्ये काही भक्ष्य मिळते का ते शोधू लागली। मित्रांनो, जुलै ते सप्टेंबर हा घोरपडीचा विणीचा हंगाम असतो। ज्या ठिकाणी वाळव्यांची वारुळं असतात किंवा दगड कपाऱ्या असतात, अशा ठिकाणी गरमी असते, म्हणून जुलै ते सप्टेंबर या काळामध्ये घोरपड त्या ठिकाणी अंडी देते। जवळपास 20 ते 25 अंडी ती देते आणि ज्या ठिकाणी अंडी देते त्याच्या जवळपास पाणी असणं किंवा पाणी असलं तर तिला ते बरं पडतं, कारण घोरपडीला दलदलीचा किंवा थंड असलेला भाग आवडतो। 20 ते 25 प्रमाणामध्ये अंडी दिल्यानंतर त्यातनं जी पिल्लं निघतात, या काळामध्ये शिकारी पक्ष्यांना ही पिल्लं पकडायला आवडतात, कारण शिकारी पक्ष्यांचा विणीचा हंगाम वेगळा कालावधीमध्ये असतो, त्यामुळे बरेच शिकारी पक्षी ती पिल्लं पकडतात। आता ही घोरपड बराच वेळ इकडे तिकडे शोध घेत फिरत होती। पाऊस पडून गेल्यानंतर थोडंसं ऊन पडतं आणि या उन्हामध्ये साप असतील, सरडे असतील किंवा बेडूक आहे, पाण्यातले मासे आहेत, कीटक आहेत, हे बाहेर पडतात आणि त्यांना खाण्यासाठी ही घोरपड इकडे तिकडे फिरत असते। फक्त फिरत नसते तर तिला अंडी देण्यासाठी सुरक्षित जागा सुद्धा ती शोधत असते। कोकणामध्ये पावसाचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे या दिवसामध्ये बऱ्याच शेतामध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी पाणी जास्त असतं आणि या घोरपडीचं वैशिष्ट्य आहे की पाण्यामध्ये सुद्धा बराच वेळ आतमध्ये राहू शकते। आता काही दिवसातच ती अंडी देऊन वाळवीच्या जी वारुळ असतात त्याच्यामध्ये अंडी दिल्यानंतर तिला ती चारी बाजूने पालापाचोळ्याने लिपून घेते आणि मग त्यातनं काही दिवसानंतर गरमीमुळे पिल्लं बाहेर पडतात। तर या घोरपडीला बघणं आणि तिला कॅमेऱ्यात टिपणं तसं अवघड काम आहे, कारण ती सहसा दिसून येत नाही, नजरेस पडत नाही। आज अचानक मला ती दिसली आणि मी तिला कॅप्चर करू शकलो। म्हणजे आज असं वाटत होतं की सुट्टीचा दिवस आहे, बाहेर कुठेतरी जावं आणि काहीतरी पक्षी वगैरे शूट करावेत, पण किचनच्या खिडकीमधून मला ते दिसल्यानंतर मला मोह आवरला नाही। मी पटकन तिला कॅप्चर केलं आणि तुमच्या समोर आणलं। तर अशी ही घोरपड, जिला यशवंती नावाने सुद्धा इतिहासामध्ये तिचा उल्लेख आहे, ही तुमच्या भेटीला घेऊन आलो। बघत रहा असेच व्हिडिओ, भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। बाय बाय।